हा डोसा तुम्ही बघू शकता किती जाळीदार, पांढरा शुभ्र आणि मऊसूत झाला आहे. विशेष म्हणजे हा डोसा करण्यासाठी आपण अजिबात डाळीचा वापर केलेला नाही. नेहमी आपण डोसा बनवण्यासाठी उडीद डाळ वापरतो, तशी इथे डाळ वापरायची नाही किंवा इनो सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही. तरी देखील इतका मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा आज आपण मज्जिगे डोसा बनवणार आहोत. मज्जिगे म्हणजे ताक. ताकाचा डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत. कर्नाटकमधील प्रसिद्ध असलेला हा डोसा फक्त 2 पदार्थांपासून तयार केला जातो. हा फक्त डोसाच नाही तर या डोस्यासोबत खाण्यासाठी झटपट अशी फोडणीवाली ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया मज्जिगे डोसा आणि ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. मज्जिगे डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि घरातली कोणती एखादी वाटी किंवा असं मेजरमेंट कप घेऊ शकता. त्याने 2 कप भरून आपल्याला डोसा राईस घ्यायचा आहे. इडलीचे तांदूळ सुद्धा वापरू शकता किंवा जाड जुने तांदूळ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर या डोस्यामध्ये अजिबात उडीद डाळीचा वापर केला जात नाही, तर त्याऐवजी इथे वापरायचे आहेत त्याच कपाने 1 कप भरून जाड पोहे. पोहे मात्र आपल्याला जाडच घ्यायचे आहेत, जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच वापरायचे आहेत. त्यानंतर डोसा चांगला फर्मेंट होण्यासाठी, आंबून येण्यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा भरून मेथीचे दाणे घालायचे आहेत. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ, पोहे आणि मेथीचे दाणे आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत पांढरटपणा कमी होत नाही, त्यातलं स्टार्च जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. इथे मी 2-3 वेळा तांदूळ आणि हे पोहे धुवून घेतले आहेत. आता हे सर्व जिन्नस भिजत घालण्यासाठी आपल्याला साध्या पाण्याचा वापर करायचा नाही, तर इथे ताक वापरायचं आहे. ताक घुसळून बनवण्यापेक्षा इथे मी त्याच कपाने 1 कप भरून दही घेतलं आहे आणि त्याच कपाने 1 कप भरून पाणी घातलं आहे. तुम्ही 1 कप दही आणि 1 कप पाणी घुसळून त्याचं ताक बनवू शकता आणि ते त्यानंतर ह्यामध्ये घालू शकता. पण मी इथे दही आणि पाणी दोन्ही असं वेगवेगळं घातलं आहे. साध्या पाण्यात हा डोसा आपल्याला अजिबात करायचा नाही आहे किंवा हे पदार्थ भिजवून घ्यायचे नाहीत. नावातच ताक आहे, त्यामुळे ताकामध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ भिजवून घ्यायचे आहे. व्यवस्थित एखाद्या चमच्याने एकजीव करून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण जसे पदार्थ भिजवून घेतो डाळ, तांदूळ, त्याचप्रमाणे झाकण लावून 4 ते 5 तास हे आपल्याला भिजत घालायचं आहे. इथे साधारण 4 तासानंतर मी झाकण उघडून बघते. बघू शकता मेथीचे दाणे, तांदूळ आणि पोहे कसे ताकामध्ये भिजून आले आहेत. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी शक्यतो वापरू नका. जेवढं ताकामध्ये भिजवलेलं पाणी असेल त्याच पाण्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं, अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे. लागलंच तर 1-2 चमचे साधं पाणी इथे तुम्ही वापरू शकता. तयार झालेल्या डोस्याचं मिश्रण एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायची नाही. आता हे डोस्याचं पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. स्वच्छ हात धुवून तुम्ही हाताने फेटून घेऊ शकता किंवा एखादा असा विस्कर, चमचा किंवा पळी घेऊ शकता आणि त्याने 2 ते 3 मिनिटं एकाच दिशेने सतत फिरवत राहायचं आहे आणि छान हलकं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं मिश्रण हलकं झालं की त्यावर झाकण ठेवून नेहमी आपण इडली डोस्याचं पीठ कसं आंबवतो तसं हे रात्रभर आंबवत ठेवायचं आहे. इथे दुसऱ्या दिवशी मी झाकण उघडून बघते. बघू शकता पीठ कसं व्यवस्थित आंबून आलं आहे. उडदाची डाळ नसल्यामुळे अगदी इडलीसारखं पीठ डबल फुलून येत नाही, असं व्यवस्थित ते फर्मेंट होतं, पण अगदी दुप्पट फुललं जात नाही. इथे बघू शकता पीठ किती हलकं झालं आहे आणि जाळीदार सुद्धा झालं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मीठ विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचं. आता लगेचच आपण याचे डोसे बनवून घेऊया, पण त्याआधी या डोस्यांसोबत खाण्यासाठी फोडणीवाली ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहूया. चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भरून ओल्या नारळाचे पातळ काप करून घेतले आहेत ते घालायचे आहेत. सोबतच 1 तिखट हिरवी मिरची घालायची आहे. अर्थात तुम्हाला किती चटणी तिखट हवी आहे त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा भरून इथे मी भाजलेली चणा डाळ घालणार आहे आणि सोबतच 1 मोठा चमचा भरून भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालणार आहे. तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर नक्की घाला. या चटणीची चव दुप्पट वाढली जाते. नसतील तर काही हरकत नाही, फक्त भाजलेली चणा डाळ घालायची आहे.
आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार आणि छान अशी बारीक चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. वाटलेली चटणी एका मी वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि ह्या चटणीवर आपण आज एक मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा भरून उडीद डाळ घालायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे. एकदा उडीद डाळ सोनेरी रंगाची झाली की त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये 1 सुकी लाल मिरची घालायची आहे. अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. फोडणी छान अशी परतवून घ्यायची आणि लगेचच ही फोडणी आपल्याला या चटणीवर ओतायची आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायची. इथे आपली झटपट अशी ओल्या नारळाची चविष्ट चटणी तयार आहे. डोसे बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. एखाद्या टिश्यू पेपरने तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते पुसून घ्यायचं. आता यावर पाणी शिंपडायची गरज नाही, कारण हे डोसे जाळीदार होण्यासाठी आपल्याला तवा चांगला कडकडीत गरम असणं गरजेचं आहे. गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची. 1 ते 2 पळी डोस्याचं मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं. हलकंसं पसरवून घ्यायचं आणि लगेचच यावर एखादं झाकण ठेवून जाळी पडण्याची वाट बघायची. बघू शकता किती सुंदर जाळी पडली आहे. अजिबात इनो सोड्याचा वापर न करता पीठ चांगलं आंबल्यामुळे अशी सुंदर जाळी पडते. आता लगेचच काही सेकंद वरचं आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर सोडायचं. इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता काही सेकंदातच हा डोसा तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या बाजूने शेकू शकता, पण असाच डोसा व्यवस्थित शेकला जातो आणि शिजला जातो. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेकण्याची गरज नाही आणि सुंदर पांढरा शुभ्र रंग सुद्धा येतो. इथे बघू शकता पहिला डोसा किती जाळीदार, पांढरा शुभ्र आणि मऊसूत तयार झाला आहे. आता लगेचच तो मी काढून घेते. अशाच पद्धतीने दुसरा एक डोसा सुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. आता सारखं तेल किंवा पाणी शिंपडायची गरज नाही. फक्त डोस्याचं बॅटर तव्याच्या मध्यभागी घालायचं. गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची. झाकण लावून जाळी सुटेपर्यंत आणि डोस्याचं वरचं आवरण कोरडं होईपर्यंत वाट बघायची. आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर सोडायचं आणि लगेचच काही सेकंद डोसा शिजून झाला की लगेचच हा डोसा सर्व्ह करून घ्यायचा. इथे मी काही डोसे बनवून घेतले आणि लगेचच सर्व्ह करून घेतले आहे. बघू शकता प्रत्येक डोसा किती पांढरा शुभ्र आणि जाळीदार आणि तितकाच मऊसूत सुद्धा झाला आहे. या डोस्यासोबत खाण्यासाठी आपण तयार केलेली फोडणीवाली नारळाची चटणी सुद्धा इथे मी सर्व्ह करून घेणार आहे. डोस्याच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती मस्त डोसे तयार होतात. अजिबात डाळीचा वापर न करता इतका मस्त ताकातला म्हणजे मज्जिगे डोसा आपला तयार झाला आहे. तुम्हाला माझी ही आजची मज्जिगे डोसा बनवण्याची आणि चटणी बनवण्याची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. टेक्स्चरवरूनच समजलं असेल किती मऊसूत झाला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतका मऊसूत आणि सुंदर चवीला असा डोसा तयार होतो. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.